प्रणम्य सर्वचित् परमेश्वरस्य साक्षादधीश्वरं शरणं गच्छामि। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु कर्वामहे तेजस्विनावधीतमस्तु ओम शांति शांति शांति। हरि ओम। आज एकादशी प्रश्नोत्तरे. हरि ओम. हा, आज पाठ घेऊ उद्याच्याला प्रश्न. आज पाठ घ्यायचा का? बर, हरकत नाही. 1 मिनिट ना द्या. तुमच्याकडे काय दोन एकादशी की? इथं पुण्यात तरी आहे. पुण्याला दोन आहे. हो. हो, 2 आहेत एकादशा. पुण्यात आहे. ते ऍक्च्युली वेस्ट साईडला नाहीये, ईस्ट साईडला औरंगाबादला आहे. ईस्ट वेस्ट औरंगाबादला पण 2 असणार. आहेत औरंगाबाद. विदर्भामध्ये नाहीये. विदर्भात औरंगाबादला आहे ना? हो, आहे आहे. तुमच्याकडे एक आम्ही आता उद्याच करणार आहेत बघ. का आज करत नाही? हो. रेकॉर्ड. हम्म. ओके, ठेवायचं. बृहती सहस्रंच येतात. येस, व्हायचं. भाष्य भाष्य व्हायचं. हम्म. बृहती सहस्रंच येतस्मात् रूपानंताभिधाय. बृहती सहस्र म्हणून जे आहे की नाही, परमात्म्याचे अनंत रूप आहेत हे दाखवण्यासाठी म्हणून आहे. हे बृहती सहस्रनाम परमात्म्याचे अनंत रूप आहेत हे दाखवून देण्यासाठी आहे. पृथक पृथक ही नामाचा वेगवेगळ्या नामांचा अर्थ दाखवणारे हे सगळ्या विषय आहेत. म्हणजे विष्णू सहस्रनामामध्ये जितके नाव आहेत की नाही, त्या सगळ्या नावांचे वेगवेगळे अर्थ दाखवून देण्यासाठी हे बृहती सहस्रनामातील ऋचा आहेत. सर्वनामात्मकम तस्मात् सहस्रमिदम. म्हणून परमात्मा काय आहे? सर्वनामात्मक आहे. सगळ्या नावाने परमात्मा वाच्य आहे. हे दाखवून देण्यासाठी म्हणून हे हजार ऋचा परमात्म्याच्या बद्दल दाखवलेले आहेत. सर्व रूपान्यतो विष्णू संस्तुतान्यमुनैव हि. सगळे स्वतःचे रूप विष्णू परमात्म्याने स्वतःने स्वतःच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं, दाखवलेलं. तत्सर्वं तानि दश. हे सगळं म्हणून तानि दश मच्छ कूर्म क्रोड सिंह बटूर भार्गव राघव कृष्ण बुद्ध कल्की रूपानंद ते परमात्म्याचे 5 रूप दाखवले ना. त्याच्यानंतर हे 10 कोणते? मच्छ कूर्म क्रोड सिंह बटू भार्गव राघव कृष्ण बुद्ध आणि कल्की. ही रूपानंद दशकम हरे 10. पंचभेद विभिन्नेन 5 भेद त्याच्यामध्ये काही नाही. सगळे तर सगळे सारखे. हरिक सहस्रेण शस्यते. 1000 रीत्याने हेच विषय सांगितलं जातात. रूपाणाम पंचकम पूर्वम अपरम पंचकम हरे. आधीचे 5 रूप आणि नंतरचे 5 रूपाणाम पंचकम पूर्वम अपरम पंचकम हरे. प्रस्तावाद्यैरानिधनैः स्तूयते. प्रस्ताव प्रत्यय वगैरे म्हणले ना, त्याच्यामध्ये प्रस्तावापासून प्रारंभ करून निधन म्हणजे निर्णयापर्यंत स्तुती केली जातात. सगळे सगळे म्हणजे दाखवून दिले जातात. सामभक्ती सामवेदी लोक हेच विभाग करून भक्तिपूर्वक सांगतात. तानि रूपाण्यस्य दश. त्या परमात्म्याचे हे 10 जे रूप आहेत की नाही, सर्व रूपात्मकांच्या सगळ्या रूपांचा त्याच्यामध्ये समावेश होतो असा अर्थ. दशनामानी जास्यैव. ह्याच परमात्म्याचे 10 देखील नाव आहेत. सर्व रूपाभिधान्यपी. सगळे रूप परमात्म्याचे आहेत असं दाखवलं. जितके रूप आहेत ते सगळे परमात्म्याचेच, एकटाच परमात्मा. पंचकम सामभक्ती नाम. सामवेदांच्या भक्तीमध्ये विभागामध्ये 5 आहेत. सहस्रंच तद्वयम आणि 1000 ऋचा आणि ते दोन्ही पण
पंचकल्प स्थावकम सर्व रूपाणाम अतएव रमापते. हे सगळे रमापती असणाऱ्या परमात्म्याचे स्तुती रूपाणीच आहेत सर्व, म्हणून सांगितले. तसे तिथे आता इथं तसे ते सर्व सगळ्याला 10 म्हणून मुख्य धरतात, दशावतार म्हणून घेतात. तसे ते सर्व नाम तत्वाचेतम मुख्यतः श्रुतो वेदामध्ये परमात्म्याचे 10 नाव आहे, 10 अवतार आहे, 10 मात्र मुख्यतः प्रसिद्ध झालेले आहे. शम रूपम भगवंतम यत दद्यात व्यक्त्या समस्तशः. शम म्हणजे सुखदायक असणारं परमात्माचं रूप. शम रूपम भगवंतम सुखदायक असणाऱ्या त्या भगवंताचं जे रूप आहे, या दद्यात व्यक्त्या त्या अभिव्यक्त करून जो आपल्याला दाखवून देतात, जे दाखवून देतात समस्तशः पूर्ण रीतीने सांगून देतात, दाखवून देतात. म्हणून दश असं शब्दात दद्यात म्हणून द श म्हणजे सुख. परमात्मा जे सुखदायक असतात असं रूप ज्यामुळे ज्या 10 अवतारामुळे दिसून येतात त्याला दश असं म्हणतात. तसेच अमित नाम नाम तद अमित ह्या नावाचं एक एक सबस्टिट्यूट वर्ड आहे दश म्हणजे. दश म्हणलं की अमित असा अख्ख्या रूपे छंद दे शम सुख देणार आहे म्हणून याकरता असं त्या परमात्म्याच्या रूपामध्ये सुखदायक असणारे असे हे रूप आहे तेवढं सांगितलं. सर्वनामार्थ वचनात पंचगद्वितय स्थित. सर्व नाम त्या परमात्म्याचे आहेत असा अर्थ दाखवून देण्यासाठी म्हणून पंचगद्वितय स्थित. पंचक म्हणजे 5, ते 2 म्हणजे 10. 5 आणि 10 दाखवले. अभूत तसे देवये नाम 2 5 म्हणजे काय 10. देवये नाम तस्मात एतद दशाक्षरम. म्हणून हे दश हे नाव यायचं कारण ते 5 आणि 5 ते 2 असं दाखवून देण्यासाठी म्हणून 10. एतावती संख्या एवढी संख्या आहे. दश दश दशतच्छतम. दश म्हणलं की दशाचे पुन्हा 10 म्हणजे 100. दशशतानी तत्सहस्र म्हणजे 10 100 1000 10,000 लक्ष असं सगळं वाढत जातं. तत्सर्वम ते सगळं दश शब्दांनी सगळे घ्यावे. तत्सर्वम दश या शब्दाने ते सगळे घ्यावे. तसैव मूल संख्याच असायचं. मूल संख्या किती आहे 10च आहेत. त्या गणितामध्ये देखील किती संख्या आहेत एकूण 10च आहेत. त्याहून जास्त संख्या असं तरी पुन्हा त्याच्यात वाढवायचं. एकात एक मिश्रात द्यायचं. 10च्या नंतर 1 लावलं की 11 होऊन जातं असं. तर विभेदा शतादय हा त्याचे सगळे अनेक भेद जे आहेत की नाही 100 वगैरे सगळे तर 10चेच विभाग आहेत. म्हणून वृक्षसहस्त्रमिदं तस्मात आनंद गुणलक्षितम्. हे 1000 जे मंत्र आहेत की नाही बृहती सहस्रनाम नावाचे जे मंत्र आहे अनंत गुणांनी युक्त असणारे परमात्म्याचे अच्युत स्वरूपी परमात्म्याचे अनंत शक्ती, अनंत मती, अनंत रूप, अनंत भेद प्रकार दाखवून देतात असा. वृक्ष सहस्रमिदं तस्मात अनंत गुणमच्युतम. अनंत शक्ती अमित रूपम रूप नाम नामानमेव अमित नाव आहेत, अनंत शक्ती आहेत, अनंत रूप आहेत. सगळं दाखवून देणारा दश हा शब्द आहे. दश म्हणलं की झालं. काय दशा आहे म्हणून विचारतो आपण. हे किती की हालत असताना किती की प्रॉब्लेम्स असताना हा जर म्हणून एखादा व्यक्ती कोणाच्याकडे गेला तर त्याला काय विचारायची पद्धत आहे काय दशा आहे म्हणून विचारतो. काय दशा आहे म्हणजे काय 10 प्रकारचे हे जे विषय आहेत की नाही त्या 10 प्रकारच्या विषयामध्ये सगळेच्या सगळे आले अनंत रूप. अनंत परमात्म्याचे सगळे महिमा माहिती तिथे येऊन जाते. म्हणून काय दशा आहे असं म्हणतो माहिती पद्धत झाली. हे दशैव मूल संख्या तद्वेदाशतादयः युक्सहस्रमिदं तस्मादनंद गच्छतम्. काहीतरी उपनिषदात भाषात हा विषय त्या ठिकाणी दशा काय आहे असं विचारायला वापरतो आपण व्यवहारात वक्ती.
तानि त्रीणि छंदांसि भवन्ति, ते तीन छंद होतात. आणि त्रीणि छंदांसि भवन्ति त्रेधा विहितं वा, तीन प्रकारे वापरलं जातं म्हणून याकरता त्रीणि छंदांसि. इदम् अन्नम आसनम, हे अन्न म्हणजे खाणं. पानम खाद, खादः पाणी आणि पिणे आणि खाणे. तदेतैः आपनोति, ह्या तीन प्रकाराने प्राप्त होतो. अन्न, पान, खाद्य, हे तीन गोष्टी आवश्यक पडतात सगळ्या लोकांना. आणि तिने छंदांशी भवन्ति, कोणते छंद म्हणजे काय, एकेकांचे एक एक छंद असतात. म्हणजे आवड, आवड म्हणतात तसं, आवड प्रकार. तीन प्रकारच्या आवडी असतात. एक तर जे आहे अन्न, इदम अन्न, हे माझं अन्न. मग दुसरं, मग हे माझं खाणं. आणि पान, आशनम पानम खादम, खाद हा म्हणजे खाण्याची वस्तू, पाणी आणि खाद्य, हे सगळे तीन प्रकारे मिळतात सगळ्यांना. आपनोती, ही आपनोती, तीन छंद असल्या कारण तीन प्रकारचे हे लोकांना प्रकार म्हणजे खायचे व्हायचे वस्तू मिळतात. छंदत्रयंचात्र तृतीयाशीति त्रयात्मकम, तीन प्रकारचे छंद असल्या कारणाने त्रिचाशीति त्रयात्मकम, तिथं त्रिचाशीति म्हणून सांगितलं ना. तीन प्रकारचे, अशीती 80 असं मिसळते. अशनादित्यकम तच्च, अशनादिक तीन, अशनपान खाद्य नावाचे तीन, तच्च भूत्वा विष्णू उपयती, ते प्राप्त होऊन मग विष्णू परमात्म्याला जातो. ते स्वीकार करून घेऊन मग नंतर परमात्म्याला पोहोचतो, म्हणजे मोक्षाला जायला योग्य होतो. सर्व छंदोभिधश्चैव सर्वदेवाभिधस्तथा, सगळ्या प्रकारच्या छंदांचा अभिप्राय देखील त्या परमात्मा विष्णू परमात्म्याच्या बद्दलचा असतो. सगळ्या छंदांचा अभिधेय वाच्य कोण आहे, परमात्मा. सर्व देवांचा अभिधेय देखील तोच आहे. सर्व देवांचे नाव देखील त्यालाच लागू होतात, सगळ्या छंदांचे नाव देखील त्यालाच, परमात्म्यालाच लागू होतात. सर्व ह्याकरता सर्व छंदोभिधश्चैव सर्व देवाभिधस्तथा, सर्व उन्य, सर्व मुन्यभिध, मुनी, सर्व मुनी, सर्व मुन्यभिधश्चैव, सगळ्या मुनींचं नाव देखील त्याचेच आहे, देवतांचे नाव देखील त्याचेच असतात. सर्व वस्तू अभिधा, वस्तू अभिधा म्हणजे सगळ्या वस्तूंचे अभिधान नाव देखील त्याचंच आहे. आणि आनंद पूर्ण गुणकः, सगळ्या आनंद गुणाने आणि पूर्ण असल्या कारणाने तस्मात देवर महापती, म्हणून आपण अनंत गुणाने युक्त असणार परमात्मा आहे म्हणून सगळं ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं, जाणून घ्यावं लागतं. मुख्यतो अस्यांच विद्यायाम योग्य एक चतुर्मुखा, मुख्यतः ही विद्या प्राप्त करून घेण्यासाठी योग्य असणारा एकटाच व्यक्ती आहे चतुर्मुख. एकदेश परिज्ञाने, चतुर्मुख संपूर्ण रीतीने जाणून घ्यावं त्याने. बाकीचे सगळे रुद्र इत्यादी जे आहेत की नाही, त्या ब्रह्मदेवाने जेवढं जाणलेलं त्याच्यापैकी एक एक भाग, एक एक विभाग मात्र त्या लोकांनी सगळ्यांनी जाणून घ्यावा. आणि ते तेवढेच जाणून घेण्याच्या योग्यतेचे आहेत इतिच्या, असं शास्त्रामध्ये सांगितलंय. ब्रह्मदेव मात्र सगळं काही जाणून घेऊ शकतो. बाकी इतर जे देवता आहेत की नाही, त्या सगळ्या देवतांनी, रुद्र इत्यादिकांनी त्या ब्रह्मदेवाने जाणून घेतलेला एक भाग ते लोक जाणून घेऊ शकतात किंवा जाणून घेण्याचे योग्य होतात. त्रिविधो ह्यनिरुद्धो असौ अध्यात्मादी विभेदतः, अनिरुद्ध की नाही त्याच्यात तीन प्रकार आहेत. अध्यात्म, आदि भौतिक, आदि दैविक, या रीतीने तीन विभाग आहेत अनिरुद्धाचे. म्हणून त्रिवृत असं म्हणतात. आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक नावाच्या तीन वेढण आहेत, तीन वेष्टन आहेत. प्रोक्तस्तथा पंचदशात्मक, आणि तसा पंचदशात्मक म्हणजे पाच पाच पाच, पाचाचे तीन म्हणजे पंचदश झाले. प्रद्युम्न पंचभूतेषु, प्रद्युम्न रूपाने पाच भूतामध्ये, पंचभूतामध्ये राहत असतो. अध्यात्मादि विभेदतः, अध्यात्म इत्यादी विभेदाने पाच 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 असं करून राहत असतो. लिंग सप्तदशस्थत्वात,
एकूण 17 लक्षणं आहेत. ते 17 लक्षणं आहेत कोणते? म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि मन बुद्धी म्हणून सांगितलेलं आहे. तावान संकर्षण असत म्हणून असे एकूण 17 प्रकार जे आहेत की नाही संकर्षणाचे असतात. आणि तो 7 धातूंच्या मध्ये देखील राहत असतो. धातुषु संस्थान अध्यात्मादि विभेद. अध्यात्म इत्यादी विभेदाने 7 धातूंच्या ठिकाणी राहत असतो. त्वक चर्म मांस मेदो मज्जा अस्थी हे सगळे 7 धातू आहेत. त्वचा, चर्म, मांस, मज्जा, मेदस, रक्त हे सगळे 7 धातू असतात बरं का. सप्तधाशुषु धातुषु संस्थान अध्यात्मादि विभेद एकविंशो वासुदेव. ते 7 आणि ते 17 सगळे म्हणून 21 झालं. एकविंशो वासुदेव आहे. 21वा म्हणजे वासुदेव आहे. मन आदी चतुष्ट आहे. मना इत्यादिकामध्ये 4 मध्ये देखील त्याचे रूप आहेत. मन कोणते 4? मन, बुद्धी, अहंकार, चित्त. 4 कोणते? मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. त्यामध्ये एकविंशो वासुदेव हा 21 रीतीने वासुदेव रूपी परमात्मा मन इत्यादिकामध्ये राहत असतो. गुणत्रयाच्या 3 गुण सत्व रज तम नावाच्या 3 गुणीमध्ये प्रकृतीच्या मध्ये राहून त्या ठिकाणी अभिव्यक्त करतो. ते अभिव्यक्त करतो, दिसायसारखं करतो. गुणत्रयेच्या प्रकृतो अध्यात्मादि विभेद. अध्यात्म इत्यादी विभेदाने गुणत्रयामध्ये असं राहत असतो. प्रकृतीमध्ये दिसून येतात ते. मूल रूपाने तिच्या बरोबर राहत असतो. पंचविंशात्मक प्रभू 25वा म्हणजे परमात्मा आहे. नारायण स्तुतींत्यात्मा. नारायण परमात्मा हा त्याचे रूप जे आहे की नाही अचिंत्य स्वरूप आहे. तर एकोपी तो एकटाच असता तरी अनंत था अनेक रूपीने. नारायण स्तुतींत्यात्मा स एकोपी अनंत था. अनंत था म्हणजे अनंत प्रकार आहेत. गायकानां त्राणतो असो गायत्र अनिरुद्धक. गायक गायन करणारा स्तुती करणारा जो आहे त्यांना त्राण देणारा असतो. म्हणून याकरता परमात्म्याला गायत्र म्हणतात. गायत्री छंद आहे की गायत्री आहे की म्हणतात. त्याच्यामध्ये अनंत रूपाने परमात्मा राहत असतो. जे कोणी स्तुती करतात त्यांना रक्षण करतो. प्रद्युम्न काय आहे? प्रद्युम्न हे रथारूढा ते रथम. प्रद्युम्न रूपाने परमात्मा रथावर म्हणजे शरीर रूपी रथावर आरूढ झालेला असतो, चढलेला असतो. म्हणून रथंतरम म्हणून त्याला नाव आहे. रथंतरम म्हणून त्या परमात्म्याला, प्रद्युम्न रूपी परमात्म्याला रथंतर म्हणतात. त्या शरीर रूपी रथावर चढलेला असतो तो. बृहत रूपाने असतो म्हणून त्याला बृहत नाम म्हणतात. बृहद रूपो बृहन नामा तथा संकर्षण असतो. बृहत रूपाने बृहत नावाने तो असतो म्हणून याकरता त्याला संकर्षण. तो संकर्षण परमात्मा बृहत रूपाने असतो. भद्रम तो वासुदेव. भद्र रूपाने क्षेम. भद्र म्हणजे कल्याण. वासुदेव रूपी परमात्मा सगळ्यांना योगक्षेम करत क्षेम पाहत असतो. भद्र मोक्ष प्रदो येत भद्र कारक असतात असं मोक्ष देतो तो. म्हणून संकर्षण रूपाने त्या ठिकाणी राहत असतो. सम्यक कर्षती. सगळ्यांना इकडे तिकडे वळत असलेल्या लोकांना खेचून आणतो आणि आपल्या एका रस्त्यावर लावतो. म्हणून संकर्षण. भद्र रूपाने त्या ठिकाणी राहत असतो. नारायणो राजनं स्या. नारायण हा राजाच्या स्वरूपाने असतो. राजयत्ती मोक्षण. मोक्ष मोक्षामध्ये गेलेल्या लोकांना जे काही सुख वगैरे देऊन राजा विराजमान करतो की नाही, दिसून यायसारखं करत असतो की नाही, त्यांना त्या ठिकाणी नारायण परमात्मा असतो. नारायणो राजनं स्यात्. राजयत्ते मोक्षण. मोक्ष ज्यांना मिळालेलं असतंय त्या लोकांच्या समोर, त्या लोकांच्यासाठी राजासारखं राहत असत. अजून एक गायत्री अनिरुद्ध. गायत्री त्वनिरुद्ध असो. गायत्री अनिरुद्ध रूपाने असतो म्हणून अनिरुद्ध रूपाने गायत्री मध्ये राहत असतो. म्हणून ही गायत्री आपण केव्हा? त्रिकाले गीयते. आता 3 वेळा जप करावा गायत्रीचा.
सकाळ दुपार संध्याकाळ बरं का. याकरता त्रिकाल गायत्री म्हणतो जप करावे. सकाळी संध्याकाळी रात्री दुपारी देखील असे. पुष्टिक उष्ण स्वरूप असतात. पुष्टिक हे छंद जे आहे की नाही परमात्म्याचं उष्ण स्वरूप आहे. आकाश सूर्यामध्ये राहत असतो. प्रद्युम्न अग्नी आदी संस्कृत अग्नीमध्ये आणि सूर्यामध्ये राहत असतो प्रद्युम्न रूपाने. पुष्टिक ह्या छंदसाच्या रूपाने त्यांच्यामध्ये राहत असतो. स्त्री रूपाने परमात्मा बृहती बृहती गायत्री पुष्टिक अनुष्टुप बृहती छंद आहे हा. बृहती नावाचा जो छंद आहे तो स्त्री रूपाने परमात्मा बृहत तर असणार असं मोठं रूप घेऊन संकर्षण रूपी परमात्मा राहत असतो बृहती छंदामध्ये. म्हणून बृहती छंदामध्ये राहत असल्या कारणानेच बृहती छंदाचे 1000 मंत्र जे आहेत ते परमात्मा वाचक आहेत. परमात्मा उद्देशून केलेलं. वासुदेवस्तथा त्रिष्टुप त्रिष्टुप छंद आहे. त्रिष्टुप म्हणून जो छंद आहे की नाही त्याच्यामध्ये वासुदेव परमात्मा असतो. त्रिवेदैः स्तूयते यतः. त्रिष्टुप म्हणजे ष्टुप म्हणजे स्तुती. ष्टुप शब्दाचा अर्थ स्तुतीकडे. त्रिवेदैः त्रि म्हणजे 3 वेद. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद नावाच्या 3 वेद मंत्रांनी स्तविला जातो स्तुती केला जातो म्हणून परमात्म्याला त्रिष्टुप. नारायणस्तु स्त्रीरूप श्रीरूपो. नारायण परमात्मा स्त्री रूपाने विदैवासो स्थित दोन रूपाने राहत असतो. एक पुरुष आणि स्त्री रूपाने. म्हणून द्विपदा गायत्री छंद म्हणून गायत्री छंदामध्ये द्विपदा गायत्री म्हणजे काय ते द्विपद हे छंदाचं नाव जे आहे त्या परमात्म्याचे 2 रूप आहे. एक पुरुष रूप आणि स्त्री रूप. म्हणून द्विपदा गायत्री म्हणून सर्व छंद हे सगळे इतके छंद आहेत. त्या सगळ्या छंदाने वाच्य परमात्मा आहे कसा आहे हे दाखवलं. सर्व छंद वनिता तनवहा प्रोक्ता मध्यम नारायण प्रभू. हे सगळे छंदाचे जे रूप आहेत ना ते सगळे स्त्री रूप आहेत. त्याच्यामध्ये हृदयामध्ये कोण राहत असतो नारायण प्रभू. प्रत्येक छंदामध्ये हृदयगत कोणत्याही स्त्रियांच्या हृदयामध्ये त्यांचा नवरा जसा राहतो तसा नारायण परमात्मा या सगळ्या छंदांच्या हृदयामध्ये राहत असतो. मध्यम नारायण प्रभू वासुदेवस्य पुच्छंच. वासुदेव रूपी परमात्मा ह्या सगळ्या छंदांचा पुच्छ आहे. मध्यभागामध्ये नारायण राहत असतो. पुच्छ भागामध्ये वासुदेव रूपी परमात्मा. वामदक्षौ च पक्षको. वाम भाग डावा भाग उजवा भाग जो आहे ना त्या संकर्षण आणि प्रद्युम्न या रूपाने परमात्मा राहत असतो. संकर्षणश्च प्रद्युम्न हा क्रमारेव प्रकीर्तन. ते क्रमाने राहत असतात. अनिरुद्ध शिरश्चैव. अनिरुद्ध म्हणून जो आहे की नाही तो शिरा मस्तक असतात. म्हणून सगळ्या पोरांना सगळे पोरं आपल्या डोक्यावर चढलेले असतात. म्हणून त्याच्यासाठी अनिरुद्ध शिरश्चैव. अनिरुद्ध शिर म्हणजे अनिरुद्ध रूपाने परमात्मा सगळ्या आपल्या पोरांच्या मध्ये राहत असतो. म्हणून त्यांना सगळ्यांना डोक्यावर चढवून घ्यावं लागतं. अनिरुद्ध शिरश्चैव तथैकोपी पंचदा. एकच नारायण 5 रूपाने अशा रीतीने पुच्छाच्या ठिकाणी मध्यस्थानामध्ये मस्तकावर इत्यादी क्रमाने राहत असतो म्हणून सांगायचं. पंचधा भवती त्याचा प्रस्तावनामा अनिरुद्धो. प्रस्तावना म्हणून जे करतो त्या ठिकाणी अनिरुद्ध असतो. रक्षण संस्तूयते यतः. प्रस्तावनेमध्ये काय करतं सगळे विषय जवळ ठेवून घेऊन एके ठिकाणी बाळगून हे ठेवून घेऊन सांगितलं जातं म्हणून त्याला प्रस्तावना म्हणतात. इंट्रोडक्शन म्हणून जे करतो की नाही आपण इंट्रोडक्शन करत असताना त्या इंट्रोडक्शन मध्ये संपूर्ण ग्रंथातील सगळे विषय अभिप्राय जे आहेत एकवटवून एके ठिकाणी जमा होईल असे करून सांगितलं जातं म्हणून त्याला म्हणतात प्रस्तावना. प्रस्तावनामा निरुद्धो रक्षण संस्तूयते यतः. सगळे विषय एका ठिकाणी संग्रह करून सांगितले जातात सिद्ध केले जातात म्हणून त्याला प्रस्तावना.
सृजन जगतच्या रमया, सृजन जगतच्या रमया, हे सगळं सृष्ट करतो रमादेवी सहित परमात्मा. सृष्ट करतो म्हणून प्रद्युम्न रूपाने परमात्मा सृष्ट करतो. उद्गीत नामा ते नासो म्हणून त्याला काय म्हणतात? उद्गीत. उच्चत्वेन गीयमानत्वात् गीता. उच्च असणारा परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे असं दाखवून ज्या ठिकाणी गायलं जातं त्याकरता उद्गीत म्हणतात. जगद उद्गमनेन वा, जग सगळं उद्गम, ती उद्गम येते वर वर घेऊन जातो, वरच्या लोकाला घेऊन जातो म्हणून त्याला उद्गीत म्हणतात. जितकी जितकी परमात्म्याची आपण स्तुती करू तितकं तितकं वरचे लोक आपल्याला प्राप्त होतात. संहारात प्रतिहाराख्या. संहार म्हणून जे आहे की नाही, प्रतिहार. प्रतिहार म्हणजे काय? संपवणे. संपवणे म्हणजे प्रतिहार. संहाराला हे म्हणतात, प्रतिहार म्हणतात. प्रतिहार म्हणजे संहार. त्या ठिकाणी संकर्षण, सगळ्यांना एका ठिकाणी घेऊन संपवतो म्हणून संकर्षण. संकर्षण रूपाने परमात्मा राहतो प्रभू. मोचयित्वा समीपम ही, मोचयित्वा मुक्त करतो आणि जवळ घेऊन येतो, आपल्या घरात जवळ घेऊन येतो. मोचयित्वा समीपम हेच राहावे. संकर्षण काय करतो? मुक्त करतो आणि जवळ घेऊन येतो. म्हणून त्या संकर्षण रूपी परमात्माच वासुदेव रूपाने कारण सगळ्यांना आपल्या जवळ खेचून घेतो. वासनाद वासुदेवसी वासितं ते जगत्त्रयं सर्वभूत निवासोसी वासुदेव नमोस्तुते. सगळ्यांना आपल्या जवळ आणून घेतो याकरता वासुदेव. हे नवपत्र नामासो सन्निधीयन्ते येतो तुला. त्याकरता उपद्रव नामाने सगळ्यांच्या जवळ राहत असतो. अखिला हा सगळेच्या सगळे मुक्त लोक जे आहेत की नाही, येतो अखिला हा मुक्ता हा, सगळेच्या सगळे मुक्त जे आहेत ते नारायण रूपी परमात्म्यामध्ये जाऊन प्रविष्ट होतात. नारायणे देवे, नारायण रूपी परमात्म्यामध्ये जाऊन विलीन होतात, तिथं सन्निहित होतात. म्हणून नारायण परमात्मा पाहतो. निधनाभिधा म्हणून त्या नारायण परमात्म्याला निधन असं म्हणतात. म्हणजे एकूण कन्क्ल्युजन. निधन म्हणजे काय? कन्क्ल्युजन. सगळं एके ठिकाणी म्हणून इत्यादीच्या सगळ्या त्या निधन इत्यादिकांची नाव दाखवलेली. स्तूयमानत्वात् सोमः, परमात्मा सोम म्हणून म्हणला ना, याच्यामध्ये सोम म्हणून सोम महादुर्गा या म्हणून स्तूयमानत्वात् सोम म्हणतात. स्तुती केली जाते याकरता सोम म्हणून. समत्वात् साम, सम रूपाने सगळं छंद या ठिकाणी वापरले जातात म्हणून साम. छंदत्वात् छंद, छंद म्हणजे काय? प्रत्येकाची आवडी. आवडीला जे छंद म्हणतात. म्हणून त्या परमात्म्याची आवडी जशी आहे त्या आवडीला अनुसरून आपण छंद वापरतो. म्हणून अशा रीतीने हे शब्दांचे अर्थ सांगितले. तद्वा इदं बृहती सहस्रम संपन्नम. खरं सांगायचं म्हणजे हे बृहती सहस्राच्या रीतीने संपन्न झालेला आहे. संपन्न झाले, योग्य संपूर्ण झाले. तद् एतत, खरं सांगायचं म्हणजे हे एतत एक छंदसां सहस्रम, एकाच ठिकाणी अनेक छंदांचा समावेश करणे. सहस्रम हजार रूपानी, हजार मंत्रांनी एके ठिकाणी जमा केलेलं आहे. प्रति जानते, जो कोणी जाणतो की नाही. किंवा सत, मग दुसरं त्याला काय पाहिजे रे? सत सगळं सर्व सगळं मिळतं. आणि ध्रुया सहस्रमेके, अजून दुसरं काय सांगायचं आहे? त्रिष्टुप सहस्र, त्रिष्टुप म्हणजे 3 रीतीने स्तुती केलेलं हे सहस्र आहे, नामसहस्र. स्तोम, साम आणि छंद या रूपाने मला इथं ब्रूयाम, ब्रूयाम आपण सगळेजण बोलूयात, नंतर करूया. जगती सहस्रमेके, अनुष्टुप सहस्रमेके. काही लोक जे आहे जगती छंदाचे 1000 म्हणून काही लोक म्हणतात. काही लोक अनुष्टुप छंदाचे 1000 म्हणून असं असे काही लोक. उत्तम प्रकारे हे कोण सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे बृहती सहस्र नाव संपन्न आहे. त्याला एकूण बृहती सहस्र नाम म्हणतात. तर एके तदिदमुक्त प्रकारेण बृहती सहस्रम संपन्नम भवति. सांगितलेल्या प्रकाराने हे बृहती सहस्र नाव संपन्न होत.
तर एके नाना छंदसां सहस्रम संचितव्यम अजून काही लोक काय म्हणतात अनेक छंदांचा हजार मंत्र करून ते सगळे मिसळून हजार करून असं स्तुती करावी मग असं काही लोक म्हणतात बृहती सहस्र संपादनम अविवक्षितम किती झालं तरी किती छंद असले तरी सगळे मिळून बृहतीच्या छंदामध्येच बोलायला पाहिजे स्तुती करायला पाहिजे हे विवक्षा आहे सांगायचे सांगायचा अभिप्राय प्रतिजानते अशा रीतीने सगळ्यांनी जाणून घ्यावा केनचित त्रिष्टुप सहस्रमेव शंसितव्यम इति काही लोक त्रिष्टुप हजार त्रिष्टुपांच्या द्वारे प्रशंसा करावी म्हणून काही लोक म्हणतात काही लोक हजार गायचे हजार छंद असं सगळे अनेक लोक अनेक म्हणतात पण एकूण ब्रहतीशास्त्र आहे मुख्य आहे तदुक्तम ऋषीणा तेच सांगितलेलं आहे अनुष्टुभ अनुष्टुभम अनुचर्चूर्यमाणम इदम इंद्रम ह्या ऋषीने सांगितलं अनुष्टुभम अनुष्टुभ छंद चर्चूर्यमाणम त्या बरोबर चर्चूर्यमान चर्चेला चर्चेमध्ये आणलं आहे इंद्रम निचिक्यू हो चर्चेनं आणून चर्चाचा भाग विषय आणून इंद्राच्या जवळ जाऊन निचिक्यू हो सांगितले निचिक्यू म्हणजे बोलले अट्टड कवे व मनीषा कवी लोकांनी ते सांगितलंय तिथं म्हणजे अटरन्स केलेलं आहे सांगितलेलं आहे पण कवी लोकांची बुद्धी आहे कवी लोक आपल्या आपल्या बुद्धीला अनुसरून कसंही करून ऐकून स्तुती करतात एवढंच वाची वै तदा इंद्रम प्राणम वाणीमध्ये त्यावेळेस तदा ऐंद्रम प्राणम इंद्रियाचा प्राण जे आहे वाणीमध्ये राहायला लागला न्यचाय प्राणम निचायन म्हणजे निचयन करून समग्र एके ठिकाणी एकवटून इंद्राने ते सांगितलं निचायन इंद्र इदम तदुक्तम भवती सगळं एके ठिकाणी एकवटून सांगितलं आहे म्हणून इदम ह्याला या प्रमाणचं सहस्रनामाचं म्हणतात बर का तदुक्तम भवती बृहती सहस्रनाम सगळं त्याच्यामुळे मुळे सांगितलं आहे अनुष्टुप सहस्रमेवेती अनुष्टुप नावाचे हजार आहेत असं म्हणतात ना काही लोक अनुष्टुप प्रशंसात्मिकामृतम दर्शयंती ते अनुष्टुप नावाचं जे आहे की नाही प्रशंसात्मक असणारी ही ऋचा या सगळ्या ऋचा संग्रह केलेला आहे म्हणून असं काही लोक म्हणतात बिभत्सूनाम जगत भरतुमिच्छूनाम ज्या लोकांना भीती वाटलेली असते सगळ्या जगाचं पोषण करावं आपण सगळं जग पोषले जावे अशी ज्यांची इच्छा असते की नाही त्या लोकांनी अनुष्टुप म्हणून छंद वापरावा लागतो आपण सयुजम सहैव चरंतम चाहो एकूण पाणी म्हणून जे आहे की नाही पाण्यामध्ये असणाऱ्या त्या परमात्म्यामध्ये सहैव चरंतम म्हणजे काय पाण्याच्या बरोबरच केव्हाही संचार करत असणारा परमात्मा विष्णू आहे म्हणून याकरता हंस स्वरूपी असणाऱ्या त्या परमात्म्याचं चिंतन केलेलं आहे इथं वर्णन केलं गेलं आहे म्हणून हंसरूपी परमात्मा म्हणजे विष्णू परमात्मा हंस स्वरूपी असणाऱ्या विष्णू परमात्म्याला पाण्यामध्ये केव्हाही राहत असतो चिंतन केलेलं आहे आपण यो ध्यो रस म्हणून त्याच्यामध्ये सांगितलं परमात्मा केव्हाही पाण्यामध्ये राहत असतो अनुष्टुभम चर्चूर्यमाणम इथं चर्चूर्यमाणम आहे ना चर्चूर्यमाण म्हणजे काय अनुष्टुप छंद आहे पुनः पुनः वदंतम परमेश्वरम ददर्शो चर्चूर्यमाण म्हणजे काय पुन्हा पुन्हा बोलणे चर्चा करणे मध्ये काय करतात आपण चर्चा जी करत असतो तर चर्चामध्ये काय होतं पुन्हा पुन्हा गोष्ट पुढं माग करून त्याचं वर्णन करून विचारपूस केला जातो म्हणून त्याला चर्चूर्यमाण म्हणतात अनुष्टुप छंद हे कशासाठी वापरतात चर्चा करण्यासाठी वापरत जावं लागतं पुनः पुनर्वदंतम परमेश्वरम ददृशुश्च पुन्हा पुन्हा सांगत असणाऱ्या त्या परमात्म्याचं स्वरूप या ठिकाणी दाखवलं जातं ददृशुश्च आणि त्या लोकांना त्या परमात्म्याचं दर्शन होतं